नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, IBPS एक्झामचं सीझन नेमकं चालू होण्यावरच आहे. ऑगस्ट महिन्याच्या स्टार्टिंग पासून आपल्या सगळ्या एक्झाम स्टार्ट होत आहेत. त्या निमित्तानं IBPS प्रोबेशनरी ऑफिसर, SBI क्लर्क, IBPS क्लर्क आणि IBPS स्पेशलिस्ट ऑफिसर अशा वेगवेगळ्या 4 एक्झामच्या बाबतीत मला या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून एक अपडेट द्यायचं होतं. लक्षात घ्या, हे एक एक्झाम अलर्ट आहे आपल्यासाठी. आपली तयारी चालू असेलच याच्यात कुठला डाऊट नाहीये, पण या बाबतीत आम्हाला अलर्ट राहणं गरजेचं आहे. त्या अगोदर एक छोटीशी अनाउन्समेंट. छत्रपती संभाजीनगर येथे नवीन ऑफलाईन बॅच स्टार्ट होणार आहे 27 जुलै पासून दुपारी 12:30 वाजल्यापासून 12:30 ते 5:30 असा त्या बॅचचा टायमिंग असेल. तर ही एक ऑफलाईन बॅच छत्रपती संभाजीनगर येथे स्टार्ट होते. दुसरं, सेम डेला म्हणजे 27 जुलैला आपल्या संकल्प 247 ॲपवर आपल्याला एक नवीन ऑनलाईन बॅच पण स्टार्ट होते. महाराष्ट्रभरातील किंवा बाहेरील सगळे विद्यार्थी जे घरी बसून प्रिपरेशन करू इच्छितात त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक ऑनलाईन बॅच पण आपली स्टार्ट होते. आणि छत्रपती संभाजीनगर येथे येऊन जर तयारी करायची तर तशी एक ऑफलाईन बॅच पण आपली स्टार्ट होते 27 जुलैपासून. त्यानंतर आपल्या इम्पॉर्टंट पार्टवर आपण येऊया. IBPS स्पेशलिस्ट ऑफिसरच्या बाबतीतला अपडेट म्हणजे 2-3 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. त्याच्यातली पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लास्ट डेट आपल्याला अप्लाय करण्याची आजच आहे, म्हणजेच 21 जुलै. 21 जुलैपर्यंत आपण एसओचा फॉर्म अप्लाय करू शकतो. तर ज्याही विद्यार्थ्यांनी AFO असेल, मार्केटिंग ऑफिसर असेल, त्यानंतर HR असेल किंवा लॉ ऑफिसर असेल, IT ऑफिसर असेल, अशा वेगवेगळ्या एक्झामसाठी फॉर्म अप्लाय केलेला नसेल तर त्यांनी आजच्या आज 21 जुलैला हा फॉर्म कंप्लीट करून घ्यायचा आहे. याची प्रिलिम्स आपल्याला नोटिफिकेशन नुसार एक्सपेक्टेड आहे 29 ऑगस्ट 2026 आणि IBPS एसओची मेन्स एक्झाम 1 नोव्हेंबर 2026 ला ही एक्सपेक्टेड डेट आहे किंवा नोटिफिकेशन नुसार दिलेली डेट आहे. त्यानंतर एक अजून इम्पॉर्टंट अपडेट AFOच्या बाबतीतलं किंवा या वॅकन्सीच्या बाबतीतलं. टोटल वॅकन्सी ज्या आहेत त्या IBPS AFOच्या 190 वरून 370 अशा वाढलेल्या आहेत आणि टोटल पोस्ट या झालेल्या आहेत 1035. आपल्याला नोटिफिकेशन आल्यानंतर माहिती होतं की जागा कमी होत्या, पण ह्या नंतरच्या पिरियडमध्ये काही बँकांनी जागा त्या ज्या नॉट रिपोर्टेड दाखवल्या होत्या त्या काही ऍड केलेल्या असतील, त्यामुळे ह्या जागा वाढलेल्या आहेत. पुढे पण ज्या NR अशा नॉट रिपोर्टेड जागा दाखवल्या त्याही बँका जर अशाच नोटिफिकेशन मध्ये जागा वाढवणार असतील तर त्या पद्धतीने हा आकडा, जसं मी मागे एका व्हिडिओच्या माध्यमात सांगितलं होतं, 500च्या आसपास जाऊ शकतो. तर होपफुली आपण त्याची वाट बघूया. पुढे येत असताना अजून महत्वाचे 2 अपडेट, एक SBI क्लर्क आणि दुसरं IBPS क्लर्क 2026च्या एक्झामच्या बाबतीतचं. बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे SBI क्लरिकलची प्रिलिम्स ही 27 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर 27 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर 2026 ला एक्सपेक्टेड आहे. अजून SBIचं कुठलंही क्लरिकलचं नोटिफिकेशन आलेलं नाहीये. हे एक्झाम अपडेट आहे, हे लक्षात घ्यायचंय. मेन्स एक्झाम आपली एक्सपेक्टेड आहे 7 नोव्हेंबर 2026. बाकी सगळ्या एक्झाम सोबतच आपली ही तयारी चालू असणं गरजेचं आहे, त्यामुळे हे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. त्यानंतर याचं नोटिफिकेशन कधी येऊ शकते तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला SBI क्लरिकलचं पण नोटिफिकेशन बघायला भेटू शकते आणि याच्या वॅकन्सीज या जवळपास 8 ते 10 हजार असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतरचं दुसरं अपडेट जे आहे ते IBPS क्लरिकलचं. याचं आपल्याला ऑलरेडी IBPS कॅलेंडर जानेवारी महिन्यात पब्लिश झालेलं होतं, परंतु याची नोटिफिकेशन आपली ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये एक्सपेक्टेड आहे. प्रिलिम्स एक्झाम 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 ला. त्यानंतर मेन्स एक्झाम जर बघितली तर 27 डिसेंबर 2026 हे IBPS क्लरिकलच्या बाबतीतलं आहे, हे SBI क्लरिकलच्या बाबतीतलं आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून आपला अभ्यास चालू असला पाहिजे. सध्या आपण IBPS PO असेल, SBI PO असेल, IBPS स्पेशलिस्ट ऑफिसर असेल, अशा वेगवेगळ्या पदांसाठी फॉर्म भरलेले असतीलच, परंतु याही एक्झाम आपल्याला त्या पद्धतीनं कव्हर करायच्या आहेत. वॅकन्सीचा विचार केला तर यावर्षी 2026 मध्ये IBPS क्लरिकलच्या 15,000 ते 16,000 वॅकन्सीज असण्याची शक्यता आहे. तर हे खूप मेजर इम्पॉर्टंट अपडेट तुमच्या IBPS आणि SBI क्लरिकलच्या बाबतीतचं आहे. पुढं अजून एक महत्वाचा अपडेट जे तुम्ही बघितलेलं असू शकते मे बी, जे आहे IBPS प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठीचं. IBPS POचं ऑलरेडी नोटिफिकेशन डिक्लेअर झालेलं होतं, याचा व्हिडिओ पण मी डिटेलमध्ये घेतलेला होता. पण यामध्ये ज्या नॉट रिपोर्टेड जागांपैकी युनियन बँक ऑफ इंडिया होती, युको बँक होती आणि इंडियन बँक होती. त्यापैकी अजूनही युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाने कुठल्याही जागा रिपोर्ट केलेल्या नाहीयेत, परंतु इंडियन बँकेने 650 जागा या नोटिफिकेशन मध्ये ऍड केलेल्या आहेत. त्याच्यामुळे निश्चितच जागा वाढल्यामुळे आपले चान्सेसही वाढलेले आहेत प्रोबेशनरी ऑफिसरसाठी. टोटल 650 जागा एकट्या
इंडियन बँकेने या नोटिफिकेशन मध्ये ऍड केलेल्या आहेत. होपफुली त्याच पद्धतीनं जर युको आणि युनियन बँकेच्या जागा जर वाढल्या तर आपला हा आकडा खूप मोठा होणार आहे, याची पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुन्हा जसं IBPS SO साठीची लास्ट डेट 21 जुलै आहे, तशीच लास्ट डेट टू अप्लाय फॉर IBPS PO ला पण अप्लाय करण्याची 21 जुलै ही लास्ट डेट आहे. त्यामुळे आजच्या आज जेही विद्यार्थी राहिलेले आहेत, जे इलिजिबल विद्यार्थी आहेत, ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी IBPS प्रोबेशनरी ऑफिसर असेल किंवा स्पेशलिस्ट ऑफिसरचे विद्यार्थी जे असतील त्यांनी असेल, ती 21 जुलै लास्ट डेट असल्यामुळे आजच्या आज फॉर्म कंप्लीट करून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर चला इतकंच अपडेट मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला जर या व्हिडिओचे जर सांगितले तर 4 वेगवेगळे अपडेट आहेत, ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की IBPS प्रोबेशनरी ऑफिसरची लास्ट डेट आणि जागा वाढल्यात, IBPS स्पेशलिस्ट ऑफिसरच्या जागा वाढल्यात आणि लास्ट डेट 21 जुलै. त्यानंतर SBI क्लर्क आणि IBPS क्लर्क अशा 2 वेगवेगळ्या एक्झामच्या प्रिलिम्स मेन्स कधी आहेत आणि सोबत किती जागा असतील आणि एक्सपेक्टेड नोटिफिकेशन कधी असणार आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच आपण आपलं प्रिपरेशन चालू ठेवायचंय. इव्हन आपलं चालू असलेलं प्रिपरेशन हे आपल्याला आता जास्त पद्धतीनं वाढवायचं आहे. आधीपेक्षा आपल्याला जास्त अभ्यास करायचा आहे. वेगवेगळ्या सगळ्या सब्जेक्टवर आपल्याला लक्ष देऊन हे प्रिपरेशन चालू ठेवायचं, जेणेकरून वर्ष 2026 मध्ये तुम्हाला जॉब लागणार, हीच आमची त्यामध्ये प्रार्थना असणार आहे. त्यामुळे तुमच्या तयारीसाठी आणि सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ बाकीच्या सगळ्याच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. धन्यवाद.